नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आजचं व्लॉग डायरेक्ट आपण संध्याकाळी चालू करतो. तर बहुतेक आज मिरगाचं पहिलं पाऊस पडतो हा. तर तुमच्या काही भागांमध्ये पाऊस पडला 2-3 दिवस ना, असं वातावरण करता की मी आता येते मी उद्या येते. ह्याच्यामुळे आम्ही सगळी पावसाळी शेतीची जी तयारी असा ना ती करू घेतलं. पण आज मात्र सकाळपासून वातावरण वाटतं पावसाचा आणि फुल गॅरंटी असा की रात्रीपर्यंत ह्या वर्षीच्या पहिलं पावसाचे थोडे थोडे थेंब गळतले असतात धरतीवरती. आणि मग आमच्या सुरुवात जातली पेरडेक मंडळी आपली कामं पुन्हा एकदा सुरू जातली आहेत. तर आजचं वातावरण इतक्या मस्त ना, ढग सगळे काळवानलेले असत. आणि मी दाखवते तुमका कसं वाटतं भावाशी. मयुराला गारगार वाटतं कारण की थंड हवा वगैरे येतं तो तर मस्त वाटतं. तर सध्या 5:30 वाजलेले असतात आणि हा सगळा ढगाळ वातावरण झालेला गाजता सुद्धा. तर आता आपण रात्रीपर्यंत हे व्हिडिओ चालू ठेवतलो, ब्लॉग चालू ठेवतलो कारण की 2-3 दिवस पाऊस जरा आशा दाखवून जाता पण येणार नाही. त्यामुळे बघूया आज रात्रीपर्यंत पाऊस लागता का नाही. तो पाऊस लागलो तर आज घरात चुलीवरचा काहीतरी मस्तपैकी झणझणीत नक्कीच असतला. पहिल्यांदा मंडळी कसा होता, मिरगाचं पहिलं पाऊस इलो ना की प्रत्येकाच्या घरात गावठी कोंबड्याचा रस्सो असायचं आणि कोंबडी वडे शक्यतो कमी, पण गावठी कोंबड्याचा रस्सा तर असायचो. पण आता जास्त कोण करत नाही. तर बघूया आता पाऊस येता का नाही. तो वारा लागला बाबा माझ्या, कसलो वारं सुटलो बघ. सगळी वरती बांधलंय. पाऊस लागतलो काय बस्ट ह्याच गाजतला आणि वीजच चमकतली गे काय समजणार नाही. तर मंडळी पाऊस तर काय लागाक नाही पण आमची ढग पेटलेले असतात. तर वीज वगैरे चमकतात त्याच्यामुळे व्हिडिओ घेऊच्या नादात चुकान जरी मोबाईलाकडे वगैरे वीज दिली तर खूप धोकादायक असतात. त्याच्यामुळे मी आता घरात जातात खिडकीदार हा सगळा बंद करतो कारण की खूप जास्त प्रमाणात वीज असतात ती अशी पण पडतं आणि चमकतं. पण पाऊस लागलेला बरं होतो पण ह्या वीज आणि गाजणं नको, खरोखर तर भयंकर असतं एखाद्या वेळेस. तर आता आपण घरात जाऊया, बघूया पाऊस लागलो तर काहीतरी करूया म्हणजे आता मी फिक्सच केलो पुरिये करूचे असतात. तर आज आम्ही पुरिये करतो या थंडगार वातावरणाबरोबर. तर चला मंडळी आता घरात जाऊया. जेव्हा पुरिये करतलं तेव्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू. तर मंडळी बारकी शिवरा गळलेली असत. यंदाच्या वर्षातलं पहिलेच पावसाचे सरी इल्लेले असत. सरा इला पास पाऊस इलो मगे सरी दिसायचंच नाही पण याच्यात. तर मंडळी पाऊस इल्लेला आमच्या गावात त्यांका पहिल्या पावसाचं पाणी लागलेलं असा. आई भिजली. चल पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध एक नंबर येता. सखी बसला. सखी थंडेला पहिलंच पाऊस इला. मम्मी भाकरी वाजत चालू केला. थंडगार वाटलं ना, पाऊस वाईस येऊन गेलो पण वातावरण पण थंड झालं. काय म्हणता पुरी काय सारखं हो पीठ मळलं मस्त वाटलं. अशा गरमी म्हणजे पाऊस व्हायचा जसं लागान जाऊ का. गरम पुरी खाते. आज भाजी काय तर भाजीचं काय थंडगार असला का माझी हिवाळानच व्हायची वाटता ना. मासे वगैरे आजी सांगा. वारं खूप लागतं ना मम्मी. तर मम्मी नारळ सोलून घेतला ना.
मासे तर मासेचे मोह असं ते दाखाय. तर हे बघा, गरम पाण्यात पहिल्यांदा असे मऊ करत ठेवचे लागतात. मासे पण एक नंबर लागतात भाजून सुद्धा, आणि आमटी सुद्धा मासळीची. तर म्हणजे आम्ही पुडिये करून घेतलं. मम्मी कमी पुडिये जे असतात ते त्याच्यावरती प्रेस करून देत आहे. चुलीवर अचुकला करूचे. आणि ह्याच्यावर श्रीखंड, त्यासोबतच मम्मी त्यांचा पण मासळी भाजता. थंडगार सगळं वातावरण झालं त्याच्यामुळे काय त्यांचं चमचमीत खाऊची चट येतं. आणि खाऊ काय आज असं उद्या नाही, त्याच्यामुळे खाऊन पिऊन सुखी राहू काय. आता पुडी वगैरे करून घेतो आम्ही. की पीठ तांदळाचं आणि गव्हाचं मिक्स केलं का बंद करू. बोलते असं काय करतो. पडावी. वडे पातळ केल्यामुळे आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे बरे गरगरावून फुगतात. तर आमच्या घरात वडे खाणारा मी एकटाच असं आहे. मी कायमचं हॉटेलात आणि जरी गेले ना तरी चाय आणि पुरी घेते. मला खूप आवडतं चाय आणि पुरी. तर मग मी आता काय उतरते आणि मग माशाची कढी करून घेतली. माझी पुरी रेडी असत. श्रीखंड काय असाच हाडलेला श्रीखंड आणि पुरी खातलं. तर चला मग टेस्ट करूया मस्त अशा थंडगार वातावरणात गरम गरम पुरी आणि श्रीखंड. तर मम्मी ना मासळीत बटाटे घालतल्या. तर बटाटे शिजलेली घेऊन येलं मा उकाडते. काय रे खडे काजी घेऊन ही पडली एक. ही बघ इसा पडली. गोटी असून वरता जा. तर पुरी आहे श्रीखंड. तर चला मग मंडळी टेस्ट करूया. खाऊ जमलं नाही जरा थोडा फोडला. एक नंबर. तर चला मंडळी आजचा व्हिडिओ विसरत एंड करूया. भेटायला लवकरच एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ बनतो. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक.